शेती नावावर करून देण्यासाठी मुलाने आपल्या वयोवृद्ध आईवडिलांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्याने मारहाण केली। ही घटना राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथे दिनांक 1 जून रोजी सायंकाळच्या सुमारास घडली। बाबासाहेब यशवंत राजदेव वय 76 वर्ष हे राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथे राहत असून शेजारी त्यांचा मुलगा नंदकुमार राजदेव हा राहतो। बाबासाहेब राजदेव यांची ब्राह्मणी शिवारात शेती आहे। सदर शेती नावावर करून द्या या कारणावरून बाबासाहेब यांचा मुलगा नंदकुमार हा नेहमी आईवडिलांना त्रास देत असतो। दिनांक 1 जून 2026 रोजी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास बाबासाहेब राजदेव व त्यांची पत्नी लक्ष्मीबाई असे दोघे जण त्यांच्या घरी असताना त्यांचा मुलगा नंदकुमार राजदेव हा मला म्हणाला की शेती माझ्या नावावर करून द्या। तेव्हा बाबासाहेब त्याला म्हणाले की तू दारू पितो, मी तुझ्या नावावर शेती करणार नाही, तुझ्या मुलांच्या नावावर शेती करणार आहे। त्याला त्याचा राग आल्याने त्याने आई वडिलांना शिवीगाळ करून वडिलांच्या तोंडावर जोराचा बुक्का मारून दात पाडला। त्यावेळी त्यांची पत्नी सोडवण्यासाठी आले असता आरोपी मुलाने आई वडिलांना दमदाटी करून लाथाबुक्क्याने मारहाण केली। तसेच तुम्ही जर शेती माझ्या नावावर केली नाही तर मी तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली। घटनेनंतर बाबासाहेब यशवंत राजदेव यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली। त्या फिर्यादीवरून आरोपी नंदकुमार बाबासाहेब राजदेव राहणार ब्राह्मणी तालुका राहुरी यांच्यावर शिवीगाळ, दमदाटी, मारहाण व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला। पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे। सतीश फुलसौंदरसह राजेंद्र मसे, MS न्यूज 15 राहुरी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।